Hello dear student, now welcome in the online batch of Sai Academy of Science. बघा आतापर्यंत आपण पार्ट 1चा फर्स्ट चॅप्टर फिनिश केलेला आहे आणि 4th नंबरचा चॅप्टर फिनिश केलेला आहे. ठीक आहे. पार्ट 1चा सेकंड आणि थर्ड चॅप्टर आपण स्टार्ट केलेला नाही, तो केमिस्ट्रीचा पार्ट आहे आणि आपण तो नंतर स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. पार्ट 2मध्ये आपण चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 घेतलेला आहे. ठीक आहे. आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत पार्ट 2चा चॅप्टर 3. ठीक आहे, ज्याचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. तर पार्ट 1 आपण आधी बघितलेला आहे, तो सेकंड चॅप्टर होता. आणि पार्ट 2 हा जो आहे हा पण लाईफ प्रोसेसवरच आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांच्या बॉडीमध्ये जी लाईफ प्रोसेस होत असते, म्हणजे जेवढ्या काही प्रोसेसेस सजीवांच्या बॉडीमध्ये होत असतात त्याच्याशीच रिलेटेड आहे चॅप्टर 1. ठीक आहे. तर आज थोडंसं इंट्रोडक्शन टाईप बघू आपण या चॅप्टरचं. मी तुम्हाला पूर्ण नॉलेज देण्याचा प्रयत्न करत आहो. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला नोट्समधून नाही शिकवत आहो. नोट्समध्ये शॉर्टमध्ये असते. नोट्स ही एक्झाममध्ये लिहिण्यासाठी खूप कामाची असते, त्यातले शॉर्ट पॉईंट आणि एक्झाममध्ये लिहिणे आणि मार्किंग घेणे. बट तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल, डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्या कॉन्सेप्टची, तर तुम्हाला टेक्स्टबुकमधली पूर्ण थेअरी समजून घ्यावी लागेल आणि ते समजून देण्यासाठी मी आहो. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला टेक्स्टबुक करूनच सांगत आहो, कारण की नॉलेज तुम्हाला पूर्ण मिळालेलं पाहिजे. मग याच थेअरीमधले शॉर्टमध्ये पॉईंट काढून मीच तुम्हाला नोट्स देणार आहोत, जी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला खूप कामाची राहील. पण नॉलेज माझ्या स्टुडंटला नॉलेज पूर्ण असलेलं पाहिजे. ठीक आहे. बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, वी हॅव स्टडीड द व्हेरियस लाईफ प्रोसेसेस इन प्रिव्हियस क्लासेस. म्हणजे याच्या अगोदरचा जो चॅप्टर होता ना, सेकंड नंबरचा, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस बघितल्या. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस बघितल्या आपण. ऑल दोज लाईफ प्रोसेसेस दॅट इज, मग त्या लाईफ प्रोसेसेस कोणत्या? आता न्यूट्रिशनची लाईफ प्रोसेस बघितली आपण. रेस्पिरेशन ही एक लाईफची प्रोसेस आहे. एक्सक्रिशन ही एक लाईफची प्रोसेस आहे. सेन्सेशन ही लाईफची प्रोसेस आहे. रिस्पॉन्स पण लाईफची प्रोसेस आहे. म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे कोणता तुम्ही पोषण आहार घेता ते तुमच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. रेस्पिरेशन तुमच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक्सक्रिशन म्हणजे वेस्टेज मटेरियल आपल्या बॉडीमधून बाहेर जाणे, ते पण खूप महत्त्वाचं आहे. सेन्सेशन म्हणजे तुम्हाला सेन्सिटिव्ह ऑर्गन असतात, तुम्हाला कशाची जाणीव होते, ते पण महत्त्वाचं आहे. रिस्पॉन्स म्हणजेच कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, तुम्ही लगेच कोणत्याही गोष्टीला रिस्पॉन्स देता. जर तुम्हाला कोणी छोटासा चिमोटाही घेतला असेल तर तुम्ही त्याला रिस्पॉन्स देतात. हे सर्व तुमच्या लाईफचे महत्त्वाच्या प्रोसेसेस आहे. या जर लाईफच्या प्रोसेसेस होणार नाही किंवा एखादी जरी प्रोसेस यामध्ये प्रॉब्लेम झाली, बहुतेक फॉर एक्झाम्पल एक्सक्रिशनची प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम आला किंवा रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊन राहिला, तर काय होते, त्याचा इफेक्ट दुसऱ्या ऑर्गनवर होतो, तुमच्या शरीराच्या अवयवावर होतो, मग त्याचा इफेक्ट तिसऱ्या अवयवावर होतो. अशा प्रकारचे वेगवेगळ्या ऑर्गनवर त्याचे इफेक्ट होतात. मग तुम्हाला कोणता ना कोणता डिसीज होतो आणि मग तो डिसीज वाढत गेला की तुमची लाईफ प्रॉब्लेममध्ये येते आणि अशा नंतर काय होते, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ होऊन जाते, म्हणजे तो मरतो. म्हणजे या बॉडीच्या सर्व लाईफ प्रोसेसेस चांगल्या प्रकारे चालणे खूप महत्त्वाचे असतात, जे आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. सर्व लाईफ प्रोसेस आपण बघितलेले आहे. ठीक आहे. आणि ह्या इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस आहे. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो, तो ह्युमन असो, तो ॲनिमल असो, तो बर्ड असो, तो सीमधला ॲनिमल असो, कोणताही असो. ठीक आहे. पुढं बघा, आर एसेन्शियल टू ईच लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. आणि या ज्या लाईफ प्रोसेसेस आहे, न्यूट्रिशनची झाली, रेस्पिरेशनची झाली, एक्सक्रिशनची झाली, सेन्सेशनची झाली अँड रिस्पॉन्सची झाली, ह्या इसेन्शियल आहे. ईच लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिमेन अलाइव्ह म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जिवंत राहण्यासाठी या सर्व लाईफ प्रोसेसेस खूप महत्त्वाच्या आहे. म्हणजे या सर्व प्रोसेसेस त्याच्या बॉडीमध्ये होणे महत्त्वाचे आहे. ठीक आहे. अदरवाईज कोणतीही प्रोसेस जर फेल झाली किंवा नाही झाली तर मी तुम्हाला सांगितलं त्याला आजार होईल आणि काही डेज नंतर तो मरण पावेल. ठीक आहे. नंतर बिसाइड्स दीज लाईफ प्रोसेसेस वन मोर लाईफ प्रोसेस ऑकर इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे या लाईफ प्रोसेस तर होऊनच राहिल्या कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शरीरावर. याच्यासोबतच बिसाइड्स दीज लाईफ प्रोसेसेस म्हणजे या लाईफ प्रोसेसेस सोबतच वन मोर लाईफ प्रोसेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे याच्यासोबतच एक अजून महत्त्वाची लाईफ प्रोसेस आहे जी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होते आणि ती आहे रिप्रोडक्शनची लाईफ प्रोसेस. ही रिप्रोडक्शनची पण एक लाईफ प्रोसेस आहे. म्हणजे ही एक प्रोसेस आहे जी लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये होत असते आणि ती पण खूप महत्त्वाची आहे. कोणती? रिप्रोडक्शन. पुढे बघा, हाऊ एव्हर रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. म्हणजे रिप्रोडक्शन या प्रोसेसमुळे ऑर्गॅनिझम फक्त जिवंतच नाही राहत,
तर बट इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द. तर बघा ही जी रिप्रोडक्शन आहे तर यामध्ये काय म्हटलं रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प टू द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह, बट इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पीसीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे रिप्रोडक्शन ही अशी एक लाईफ प्रोसेस आहे जी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला फक्त जिवंत नाही ठेवत, तर ती रिप्रोडक्शन या लाईफ प्रोसेसमध्ये कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ज्या स्पीसीज असतात, म्हणजे ज्याच्या जी जात असते लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, त्याची कंटिन्युटी राहते, म्हणजे जात पुढं वाढत जाते. आता रिप्रोडक्शन म्हणजे काय होत असते, नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला येणे, म्हणजे एका प्रकारची उत्पत्ती होणे नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, त्याला म्हणतात रिप्रोडक्शन. आणि मला एक सांगा, एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला येऊन राहिला तर पिढ्यानपिढ्या तो जन्म त्याचा होत आहे आणि त्याची जी जात आहे ती जात कायम आहे. पक्षी असेल, एखादा ॲनिमल असेल, हत्ती असेल, जिराफ असेल, लॉयन असेल, एखादा पक्षी असेल किंवा ह्युमन बिंग असेल, आपल्या जाती नष्ट झाल्या का? नाही, आपल्या जाती अजूनही कायम आहे आणि पिढ्यानपिढ्या जाती पुढं आपली जात जी आहे ती वाढूनच राहिली. ह्युमन ही जात नष्ट झाली का? एखादा हत्तीची जात नष्ट झाली का? जिराफ आहे ही जात नष्ट झाली का? एखादा फुलपाखरू आहे ही जात नष्ट झाली का? नाही झाली, कारण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन ही प्रोसेस सुरू आहे. पिढ्यानपिढ्या का होऊन राहिला, जन्म होऊनच राहिला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, त्यांची उत्पत्ती होऊनच राहिली. अशा प्रकारे पुढं ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम जातच आहे, म्हणजे त्यांची जात नष्ट नाही होऊन राहिली तर कंटिन्यू होऊन राहिली, पुढे जात आहे. म्हणजेच रिप्रोडक्शन या प्रोसेसने फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम जिवंत नाही राहत, तर त्याची जात पण पुढं जाते. ठीक आहे, तर या पॅरेग्राफमध्ये एवढी माहिती होती. पुढं बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनचा कॉन्सेप्ट म्हणजे रिप्रोडक्शनची डेफिनेशन किंवा रिप्रोडक्शन म्हणजे ॲक्च्युली काय होते तर बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा फॉर्मेशन होणे, जन्म होणे, ऑफ सेम स्पीसीज म्हणजे त्याच जातीचा. बघा, हत्तीचं बाळ हत्तीच राहील, जिराफचं बाळ जिराफच राहील, ह्युमनचं बाळ ह्युमनसारखाच दिसेल, म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम जन्माला येऊन राहिला पण त्याच जातीचा. ठीक आहे, तर फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज बाय, कशामुळे जन्म होते त्याचा, कशामुळे फॉर्मेशन होते त्या नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, तर अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम म्हणजे ऑलरेडी कोणता तरी त्या जातीचा प्राणी आहे आणि त्या जातीच्या प्राणीपासून त्या दुसऱ्या जसं हत्तीपासून हत्तीचा जन्म होईल, जिराफपासून जिराफचा होईल, ह्युमनपासून ह्युमनचा जन्म होईल. तर अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम म्हणजे ऑलरेडी एक प्राणी आणि त्याच्यापासून का होऊन राहिला, न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे नवीन प्राणी जन्माला येऊन राहिला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल डॉग, त्याची मग पिल्लं, तर डॉग काय झाला, एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम झाला आणि त्याच्यापासून त्याची जे पिल्ले आहे ते झाले लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ह्युमन, जसं तुमचे पॅरेंट्स आहे एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, ऑलरेडी तयार असलेले ऑर्गॅनिझम, आणि तुम्ही जे आहे तुम्ही त्याच्यापासून तयार झालेले नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सरळ सोप्या भाषेत सांगितलं तर पॅरेंट्सपासून काय होते, चाइल्ड तयार होणे, याला आपण रिप्रोडक्शन म्हणू. किंवा ऑलरेडी एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून दुसरा नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला येणे, याला म्हणतात रिप्रोडक्शन. म्हणजे नवीन सजीवांची उत्पत्ती होणे, ऑलरेडी जे सजीव आहे त्यांच्यापासून नवीन सजीवांचा जन्म होणे, त्यांची उत्पत्ती होणे, यालाच म्हणतात रिप्रोडक्शन. ठीक आहे, पुढं बघा, रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर रिप्रोडक्शन हा खूप महत्त्वाचा कॅरेक्टर म्हणजे गुण आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. जर रिप्रोडक्शन हा गुण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये नसेल तर नवीन उत्पत्ती कशी होईल, नवीन सजीव जन्माला कशी येईल. ठीक आहे, ऑब्वियसली रिप्रोडक्शन खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. ठीक आहे, इट ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिझन्स रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ ईच स्पीसीज. आणि नवीन जातीमध्ये रिप्रोडक्शन होणे, नवीन जातीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला येणे, याला पुष्कळशी अजून पण कारणं आहे, अजून पण रिझन आहे. ठीक आहे, फक्त रिप्रोडक्शनच नाही. तर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली 2 मेथड. मग जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बघा रिप्रोडक्शन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्येच होते, सजीवांमध्येच होते, निर्जीवांमध्ये होत नाही, हे तर तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे रिप्रोडक्शन होते ते 2 प्रकारे होत असते. काय म्हटलं मी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांमध्ये होणारं रिप्रोडक्शन 2 प्रकारे होते. एक आहे सेक्च्युअल रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे पहिलं असेक्च्युअल आणि दुसरं सेक्च्युअल. कशी नाव घ्या तुम्ही, तर एक रिप्रोडक्शन आहे जो असेक्च्युअल होतो आणि दुसरा जो रिप्रोडक्शन आहे तो सेक्च्युअल होतो. म्हणजे 2 प्रकारे
नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझमची उत्पत्ती होते. ते सेक्च्युअली होऊ शकते किंवा असेक्च्युअली होऊ शकते. जसं ह्युमन बिंगमध्ये किंवा ॲनिमलमध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला येतात ते सेक्च्युअल मेथडने येतात. आणि जसं प्लांट तुम्ही बघितलं, मॅक्झिमम प्लांट जर तुम्ही बघितले की त्यामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला येतात ते असेक्च्युअल मेथडने येतात. ठीक आहे. तर आपण हे पुढं बघणार आहोत. मग असेक्च्युअल रिप्रोडक्शन काय होते, त्याच्यानंतर सेक्च्युअल रिप्रोडक्शन काय होते, हे सर्व डिटेल आपण आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन दिलेलं आहे की या चॅप्टरमध्ये आपण बघणार काय आहोत. ठीक. तर आपण या चॅप्टरमध्ये रिप्रोडक्शनबद्दल बघणार आहोत, ज्याची डेफिनेशन कॉन्सेप्ट तुम्हाला आता मी थोडाफार इंट्रोडक्शनमध्ये समजून सांगितलेला आहे. ठीक आहे. तर बाकी पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.